नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच DHS भरती 2026 अंतर्गत फार्मसी ऑफिसर या पदाची सुवर्ण संधी आपल्याला मिळालेली आहे. आणि या संधीचं जर आपल्याला सोनं करायचं असेल, तर परीक्षेच्या अगोदर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहिती पाहिजे, आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, आपली प्लॅनिंग काय असली पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. तर चला मग आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, जर तुम्ही फार्मसी ऑफिसर या पदाची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी आम्ही एक कंप्लीट अशी बॅच घेऊन आलेलो आहोत. जर तुम्हाला आमच्यासोबत जॉईन व्हायचं असेल, तर PDK अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग DHS अंतर्गत जानेवारी 2026 पर्यंतची एकूण रिक्त पदे 6236 एवढे रिक्त पदे अवेलेबल झालेले आहेत. तर यामध्ये वेगवेगळे 10 पदे आहेत. तर त्यापैकी आज आपण विशेष करून फार्मसी ऑफिसर या पदाबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत, की त्याची स्ट्रॅटेजी काय असेल, त्याचा सिलेबस काय असेल, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत. मग आता फार्मसी ऑफिसर हे पद जेव्हा तुम्ही ऐकता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये वेगवेगळी शंका येते, वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात, की समजा परीक्षा पद्धती कशी असेल, परीक्षा पद्धती कशी असेल, त्यानंतर फॉर्म कोण भरू शकतो, त्यानंतर अभ्यासक्रम काय असेल, या फार्मसी ऑफिसरचा अभ्यासक्रम काय असेल, फार्मसी एवढं वास्ट आहे, मग त्यामध्ये काय काय अभ्यासक्रम असेल, सिलेबस काय असेल, परीक्षा ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल, त्यानंतर जाहिरात कधी येईल, परीक्षा कधी होईल, त्यानंतर आपली स्ट्रॅटेजी काय असेल, प्लॅनिंग कसे करावे, हे आणि यासारखे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत किंवा संदर्भ ग्रंथ कोणते वापरावेत, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न मी आजच्या सेशनमध्ये करणार आहे. तर आपण सुरुवात करूया औषध निर्माण अधिकारी म्हणजेच फार्मसी ऑफिसर पासूनच. मित्रांनो, हा जो काही औषध निर्माण अधिकारी आहे याचं पे स्केल S10 प्रमाणे आहे. पे स्केल कसं आहे, S10 प्रमाणे. त्याचं बेसिक पडतं 29,200 ते 92,300 त्याचं बेसिक पडतं मित्रांनो. आणि त्यामध्ये जर सगळ्या बाकीच्या गोष्टी ॲड केल्या, TA, DA, HRA या सगळ्या गोष्टी जर ॲड केल्या, तर 54,300 रुपये एवढं चांगलं पेमेंट, तुमचं पहिलं पेमेंट तुमच्या हातामध्ये असू शकतं. मग त्यासाठी तरी आपल्याला काय करावं लागेल, एकदम मन लावून मनापासून आपल्याला या पदाची तयारी करावी लागेल. तर आपण पाहूया, सुरुवात करूया की आर यू इलिजिबल, तुम्ही इलिजिबल आहात का, किंवा कोण या पदासाठी इलिजिबल आहे. मग दोन पद्धतीचे विद्यार्थी या पदासाठी इलिजिबल आहे. मग त्यामध्ये फर्स्ट हुवन पास डिग्री किंवा हुवन पास बी फार्म, जो बी फार्म कंप्लीट आहे असा विद्यार्थी काय आहे, याला इलिजिबल आहे मित्रांनो. त्याच सोबत रजिस्टर ॲज अ फार्मासिस्ट, त्याने काय केलेलं पाहिजे, रजिस्टर ॲज अ फार्मासिस्ट म्हणजेच काय मित्रांनो, त्याने MSPC ला रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजे. मग आता प्रश्न पडला असेल की सर मी पास झालोय पण मी रजिस्ट्रेशन केलं नाही, मग मी फॉर्म भरू शकतो का? तर नक्की भरू शकतो, पण त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, MSPC ला रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि MSPC ला रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर एक 10 ते 12 दिवसामध्ये प्रोव्हिजनल लायसन येतं आणि त्या प्रोव्हिजनल लायसनच्या आधारे तुम्ही काय करू शकता, हा फार्मसी ऑफिसरचा फॉर्म भरू शकता. ही झाली पहिली इलिजिबिलिटी. यात काय पाहिजे की आपण बी फार्म झालेलं असलं पाहिजे आणि आपलं MSPC ला महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलला रजिस्ट्रेशन असलेलं पाहिजे. तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. त्यानंतर अजून कोण फॉर्म भरू शकतो, तर अजून डिप्लोमा डी फार्म झालेला विद्यार्थी काय करू शकतो, फॉर्म भरू शकतो. जो डी फार्म पास आउट आहे तो विद्यार्थी देखील यामध्ये फॉर्म भरू शकतो. त्यानंतर ही अल्सो रजिस्टर ॲज अ फार्मासिस्ट, त्याने पण काय केलेलं पाहिजे, MSPC कडे फार्मासिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजे. MSPC कडे काय पाहिजे, रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजे. बरोबर आहे. आत्ताच लायसनिंग प्रोसेस चालू आहे, की काही म्हणतील की माझं लायसन आलेलं नाही, मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण माझं लायसन आलेलं नाही. पण आपल्याकडे काय अवेलेबल आहे, प्रोव्हिजनल लायसन अवेलेबल आहे आणि त्या प्रोव्हिजनल लायसनच्या बेसवरती आपण फॉर्म भरू शकतो. त्यानंतर अजून एक क्रायटेरिया त्यांनी सांगितलेला आहे की तुम्ही डिप्लोमा असाल, डिप्लोमाच्या नंतर तुमच्याकडे MSPCचं रजिस्ट्रेशन असेल, तर त्यासोबतच डिप्लोमा होल्डरला 2 इयर एक्सपिरियन्स पाहिजे. 2 वर्षाचं एक्सपिरियन्स, फार्मासिस्ट म्हणून काम केलेलं एक्सपिरियन्स
गरजेचं आहे. तर घाबरायची गरज नाहीये. एक्सपिरियन्स पाहिजे म्हणजे काय, तर एक्सपिरियन्स पाहिजे म्हणजे काय, की 2 वर्षाचा फार्मासिस्टचा अनुभव पाहिजे. तो अनुभव कुठला असला पाहिजे, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा प्रायव्हेट रजिस्टर फार्मसी. जे पण प्रायव्हेट रजिस्टर फार्मसी आहेत त्यांच्याकडचा काय असला पाहिजे, आपल्याला एक्सपिरियन्स असला पाहिजे. मग आपण कुणाकडनं घेऊ शकतो तो प्रायव्हेट रजिस्टर फार्मसीचा एक्सपिरियन्स, तर आपण कुणाकडनं पण घेऊ शकतो. समजा फॉर एक्झाम्पल आपल्या दादा, मामा, काका, आपला शेजारी पाजारी कुणाकडे फार्मसी आहे त्याच्याकडं आपण काय करू शकतो, तो एक्सपिरियन्स लेटर मिळवू शकतो. समजलंय तुम्हाला मला काय सांगायचंय? तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला गरजेचा आहे. त्यानंतर आता आपण पाहूया की परीक्षा ऑनलाईन असेल की ऑफलाईन असेल. तर फार्मसी ऑफिसर या पदाची परीक्षा ही ऑनलाईन असेल. कशी असेल मित्रांनो? ऑनलाईन ही परीक्षा असणार आहे. कॉम्प्युटर बेस पेपर असणार आहे. काय असणार आहेत? कॉम्प्युटर बेस व MCQs असणार आहेत. आणि तुम्हाला काय करायचंय, सिलेक्ट द करेक्ट आन्सर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. परीक्षा ऑनलाईन असणार आहे. त्यानंतर परीक्षा पद्धती कशी असेल? आता हा महत्वाचा पॉइंट आहे की परीक्षा पद्धती कशी असेल. तर परीक्षा पद्धतीला त्यांनी 2 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. त्यातला पहिला भाग आहे नॉन टेक्निकल पार्ट आहे आणि दुसरा आहे टेक्निकल पार्ट. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे 2 भाग त्यांनी सिलेबसचे केलेले आहेत. मग नॉन टेक्निकल मध्ये काय येतं, तर नॉन टेक्निकल मध्ये मराठी, त्यानंतर इंग्लिश, त्यानंतर GK, बुद्धिमत्ता, गणित एवढे सगळे पॉइंट कशामध्ये येतात, नॉन टेक्निकल मध्ये येतात. आणि टेक्निकल मध्ये फार्मसीचा जो काही सिलेबस आहे, फार्मसीचा सिलेबस त्यांनी टेक्निकल मध्ये दिलेला आहे. आता नॉन टेक्निकल त्यांनी काय केलंय, नॉन टेक्निकल 20 क्वेश्चन 80-20 तुम्ही ऐकलं असेल, 80-20 पॅटर्न आहे. 80-20 म्हणजे काय, की 20% नॉन टेक्निकल आणि 80% काय आहे, टेक्निकल पार्ट त्यांनी त्यात सांगितलेला आहे. 20% म्हणजे काय, की 20 प्रश्न हे नॉन टेक्निकल वरती असतील. 20 प्रश्न 40 मार्कला नॉन टेक्निकल वरती असतील. आणि राहिलेले 80 प्रश्न म्हणजेच 160 मार्क, खूप जास्त मार्क्स हे कशासाठी दिले, वेटेज कशासाठी दिलेलं आहे, त्यांनी टेक्निकल साठी खूप जास्त वेटेज दिलेलं आहे. म्हणजेच काय, की ही जी काही पूर्ण पेपर आहे, हा पूर्ण पेपर 200 मार्क्ससाठी होणार आहे. 100 क्वेश्चन्स फॉर 200 मार्क्स, 100 क्वेश्चन 200 मार्क्स आणि 120 मिनिटाचा टाइम यासाठी दिलेला आहे. ठीक आहे, 120 मिनिटाचा टाइम यासाठी दिलेला आहे. अँड देयर इज अ नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. आणि इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या परीक्षे पद्धतीसाठी नाही आहे. ठीक आहे, मग ही होती परीक्षा पद्धती 80-20 नॉन टेक्निकलला त्यांनी काय दिलेलं आहे, खूप जास्त वेटेज दिलेलं आहे. जवळजवळ 80 क्वेश्चन्स टेक्निकल वरती विचारले जाणार आहेत. ठीक आहे, ही परीक्षा पद्धती. त्यानंतर आता आपण जो काही टेक्निकल भाग त्यांनी सांगितलेला आहे 80 मार्कचा, खूप जास्त वेटेजच्या पार्टला दिलेला आहे, त्या पार्टला आपण एकदा समजावून घेऊ की हा पार्ट नेमकी काय आहे. समजतंय की त्यांनी सांगितलंय की 80% काय विचारणार आहे, टेक्निकल विचारणार आहे. पण त्यामध्ये त्यांनी काय दिलेली आहे, त्यांची एक सिलेबस कॉपी दिलेली आहे. आणि आपण ती सिलेबस कॉपी एकदा समजावून घेऊया की टेक्निकलमध्ये नेमकी आपल्याला करायचं काय आहे. मित्रांनो, टेक्निकलमध्ये काहीच नाही मित्रांनो. ही जी काही पोस्ट आहे, ही पोस्टचा जो काही सिलेबस आहे, या पोस्टचा सिलेबस त्यांनी 99% हा सिलेबस त्यांनी डिप्लोमाचा सिलेबस सांगितलेला आहे. डिप्लोमा बेस सिलेबस त्यांनी सांगितलेला आहे. आपण डिटेलमध्ये पाहूया. मग यात काय विचारलंय त्यांनी, यात आपल्याला विचारलंय जनरल फार्मॅकोलॉजी. आता जनरल फार्मॅकोलॉजीमध्ये काय सांगितलंय त्यांनी, की जनरल फार्मॅकोलॉजीमध्ये खूप सारे पॉइंट येतात. जसं की स्कोप ऑफ फार्मसी, त्यानंतर व्हेरियस रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, त्यानंतर ॲब्सॉर्प्शन, त्यानंतर बायोहॅबिलिटी, ड्रग ॲब्सॉर्प्शन, हे सगळे पॉईंट कशामध्ये येतात, जनरल फार्मॅकोलॉजीमध्ये येतात. आणि हे आपल्याला काय करायचे आहेत, जनरल फार्मॅकोलॉजीच्या अंडर हे सगळे पॉईंट आपल्याला कव्हर करायचे आहे.
मग जनरल फार्मॅकोलॉजी हा जो काही पॉईंट आहे, हा पॉईंट आपण कशामधून डिस्कस करणार, के.डी. त्रिपाठी नावाच्या बुक, ही जी काही रेफरन्स बुक आहे त्या बुकमधून, त्या बुकचे पहिले 100 पेजेस जनरल फार्मॅकोलॉजीसाठी सफिशियंट आहे. 100 पेजेस म्हणजे खूप जास्त पेजेस नाहीये. त्यातून आपण काय करणार, जनरल फार्मॅकोलॉजी कव्हर करणार. त्यानंतर टाइप्स ऑफ ड्रग, त्यानंतर जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग, ड्रग टाइप्स आणि जनरल क्लासिफिकेशन. जनरल क्लासिफिकेशन म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल ऑन द बेसिस ऑफ थेरपॅटिक यूज, अँटीबायोटिक असेल, ॲनाल्जेसिक असेल, अँटी इन्फ्लेमेटरी असेल किंवा अँटासिड असेल, हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसवरती झालं, थेरपॅटिक यूजच्या बेसवरती झालं. मग काही कोग्नोसी बेस पण आपल्याला ड्रगचं क्लासिफिकेशन लक्षात ठेवावं लागेल. अल्कोलाइड्स असतील, ग्लायकोसाइड्स असतील, मग या ओपीएम्स असतील, या पद्धतीचं क्लासिफिकेशन आपल्याला काय करावं लागणार आहे, क्लासिफिकेशन ऑफ ड्रगच्या अंडर हे सगळे पॉईंट आपल्याला डिस्कस करावं लागणार आहेत. त्यानंतर आहे ड्रग डोसेज फॉर्म. ड्रग डोसेज फॉर्म काय आहे, तर हा सुटिकचा भाग आहे. ड्रग डोसेज फॉर्म फार्मास्युटिक्सचा भाग आहे आणि एकदम सोपा भाग आहे. याच्यावरती फक्त डेफिनेशन बेस क्वेश्चन विचारले जातात. काय विचारलं जातं, डेफिनेशन बेस क्वेश्चन विचारले जातात. ड्रग डोसेज फॉर्म 10 मिनिटाचा टॉपिक आहे, की ड्रग डोसेज फॉर्म क्लासिफाय इंटू 3 क्लास, सॉलिड, लिक्विड आणि सेमी सॉलिड. सॉलिड अगेन डिवायडेड इंटू 2 क्लास, युनिट, बल्क. देन लिक्विड डिवायडेड इंटू 2 क्लास, मोनोफेजिक, बायफेजिक. देन सेमी सॉलिड डिवायडेड इंटू टू क्लास, एक्सटर्नल, इंटरनल. बरोबर आहे. युनिट हॅव एक्झाम्पल टॅबलेट, कॅप्सूल. त्यानंतर बल्क अगेन डिवायडेड इंटू 2 पार्ट, इंटरनल, एक्सटर्नल. इंटरनल हॅव एक्झाम्पल ग्रॅन्युल्स, फाईन पावडर. एक्सटर्नल हॅव एक्झाम्पल डेंटिफ्रायझेस, स्नूप्स, टूथ पावडर, डस्टिंग पावडर. हे सगळे एक्झाम्पल. आणि या पॉईंटमध्ये काय विचारलेलं आहे मित्रांनो, तर या पॉईंटमध्ये डेफिनेशन बेस क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यानंतर बायोहॅबिलिटी म्हणजे काय, याच्यावरती पण बायोहॅबिलिटी काय किंवा रेट अँड अमाऊंट ऑफ ड्रग रिचेस इनटू द ब्लड सर्क्युलेशन, मग त्याचे फॅक्टर काय काय आहेत, त्याच्यावरती कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात, हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. जनरल फार्मॅकोलॉजी म्हणजे काय, की के.डी. त्रिपाठीचे पहिले 100 पेजेस आपल्याला जशाच्या तसे पाठ करून घ्यायचे आहेत किंवा जशाच्या तसे समजावून घ्यायचे आहेत. त्यामध्ये स्कोप ऑफ फार्मॅकोलॉजी, व्हेरियस रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, पॅरेंटल रूट असेल, टॉपिकल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन असेल, ओरली रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन असेल, हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. त्यानंतर जनरल फार्मॅकोलॉजीच्याच अंडर काय पॉईंट येतो अजून, तर ड्रग डिस्ट्रीब्युशन असेल, ड्रग डिस्ट्रीब्युशनची डेफिनेशन काय आहे, त्याचे फॅक्टर्स काय आहेत, हे समजावून घ्यायचं आहे. त्यानंतर बायो ट्रान्सफॉर्मेशन, मेटाबॉलिझम काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, त्याला काय फॅक्टर्स पडतात. त्यानंतर एक्सक्रिशन हे देखील आपल्याला काय करायचं आहे, समजावून घ्यायचं आहे. म्हणजेच काय, की हे सगळे पॉईंट कशाच्या अंडर येतात, हे सगळे पॉईंट जनरल फार्मॅकोलॉजीच्या अंडरमध्ये येतात. त्यानंतर आहे इंडिकेशन्स आणि कॉन्ट्रा इंडिकेशन्स. इंडिकेशन्स म्हणजे काय, की कोणता ड्रग सेफ आहे आणि कोणता ड्रग सेफ नाहीये. समजा पॅरासिटामॉल आहे, पॅरासिटामॉल सेफ इंडिकेशन इन फिवर अँड पेन, म्हणजे पॅरासिटामॉल आपण फिवर आणि पेनसाठी यूज करू शकतो. मग त्या पद्धतीने कॉन्ट्रा इंडिकेशन्स काय आहे, की समजा इन केस ऑफ ॲस्पिरिन कॉन्ट्रा इंडिकेटेड टू द गॅस्ट्रिक अल्सरच्या केसमध्ये ॲस्पिरिन कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. मग इंडिकेशन्स काय आहे, कॉन्ट्रा इंडिकेशन्स काय आहे, हे सगळी लिस्ट आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, एडीआर काय आहे, एडीआर म्हणजे काय, अनवॉन्टेड अँड हार्मफुल इफेक्ट. मग तो कोणत्या ड्रगचा होतो, त्याचा काय परिणाम होतो, फक्त डेफिनेशन यामध्ये विचारणार नाही, तर ॲक्च्युअल ड्रगचे नाव वगैरे विचारणार आहेत. तर हे आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण सिलेबसमध्ये डिस्कस करायचं आहे. त्यानंतर रोल ऑफ अँटीबायोटिक म्हणजे काय, की समजा फॉर एक्झाम्पल अँटीबायोटिक असेल, समजा अँटीबायोटिकमध्ये ॲमॉक्सिलिन आहे, ॲमॉक्सिलिन यूज इन बॅक्टेरिया. त्यानंतर अँटीव्हायरल आहे, अँटीव्हायरलमध्ये असायक्लोव्हिर यूज इन व्हायरस कंडिशन किंवा अँटीफंगल आहे, फंगलमध्ये फ्लुकॅनाझोल यूज फॉर अ फंगल. या पद्धतीने काय करायचं आहे, आपल्याला रोल ऑफ अँटीबायोटिक समजावून घ्यायचा आहे. म्हणजे एवढं काय आहे ते आपल्याला डिटेलमध्ये, मी तुम्हाला हे एक्झाम्पल सांगितले रोल ऑफ अँटीबायोटिकचे. अँटीबायोटिकमध्ये ॲमॉक्सिलिन, सायक्लोव्हिर, फ्लुकॅनाझोल हे डिटेल एक्झाम्पल सांगितले, पण ते आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, डिटेल समजावून घ्यायचं आहे. त्यानंतर येत आहे की स्पेशलायझेशन इन फार्मॅकोलॉजीचं जे काही स्पेशलायझेशन आहे
ते आपल्याला विचारलेलं आहे. आता डेंटल फार्मॅकोलॉजी, डेंटल फार्मॅकोलॉजीमध्ये काय काय आपल्याला स्टडी करायचं आहे की ड्रग यूज फॉर डेंटल फार्मॅकोलॉजी, ड्रग कॅटेगरी यूज फॉर डेंटल फार्मॅकोलॉजी, ते आपल्याला या पॉईंटमध्ये समजावून घ्यायचं आहे. जसं की समजा फॉर एक्झाम्पल टीथ आणि गम्स किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये जे काही ड्रग्ज वापरले जाणार आहेत ते सगळे ड्रग्ज आपल्याला काय करायचे आहेत डेंटल फार्मॅकोलॉजीच्या अंडर डिस्कस करायचे आहेत. त्यानंतर क्लिनिकल फार्मॅकोलॉजी देखील आपल्याला काय करायची आहे डिटेलमध्ये समजावून घ्यायची आहे. त्यानंतर न्यूरोफार्मॅकोलॉजी, न्यूरोफार्मॅकोलॉजी म्हणजे काय ड्रग ऍक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम, सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती कोणकोणते ड्रग ऍक्ट होतात हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. मग त्यामध्ये आपल्याला पाहिजे डेफिनेशन त्यांनी विचारू शकतात, क्लासिफिकेशन विचारू शकतात, फार्माकोलॉजिकल ऍक्शन, डोस, मेडिकेशन, या सगळ्या गोष्टी विचारू शकतात की ज्या ज्या गोष्टी कशाच्या अंडर येतात सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे न्यूरो सिस्टीमच्या अंडर येतात. जसं की जनरल अॅनास्थेटिक्स असतील, जनरल अॅनास्थेटिक्स असतील, हिप्नोटिक सेडेटिव्ह असेल, अँटी कन्व्हल्संट असेल, अँटी एन्झायटी असेल, त्यानंतर अँटी डिप्रेशन ड्रग असतील, अँटी सायकोटिक ड्रग असतील, नोटॉपिक एजंट्स असतील, सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्सन्स असतील किंवा ओपिओइड एनाल्जेसिक असतील, एवढ्या सगळ्या ड्रग कॅटेगरी आपल्याला काय करायच्या आहेत न्यूरो फार्मॅकोलॉजीच्या पॉईंटच्या अंडर डिस्कस करायच्या आहेत. त्यानंतर सायको फार्मॅकोलॉजीच्या अंडर डिप्रेशन असेल किंवा पार्किन्सन असेल, हे जे काही पॉईंट येतात हे सगळे आपल्याला काय करायचे आहेत सायको फार्मॅकोलॉजीच्या अंडर डिस्कस करायचे आहेत. त्यानंतर कार्डिओव्हॅस्क्युलर फार्मॅकोलॉजी म्हणजे काय की हार्ट रिलेटेड जे काही ड्रग्ज असतील, फॉर एक्झाम्पल अँटी हायपरटेन्सिव्ह असेल किंवा अँटी हायपरटेन्सिव्ह असेल, अँटी अँजायनल असेल, अँटी ॲरेथमॅटिक्स असेल, डायुरेटिक्स असतील, हे सगळे ड्रग आपल्याला काय करायचे आहेत डिस्कस करायचे आहेत. कशाच्या अंडर कार्डिओव्हॅस्क्युलर फार्मॅकोलॉजीच्या अंडर तुम्हाला या सगळ्या ड्रग कॅटेगरीचा अभ्यास करायचा आहे. मग यात विचारलं काय जाणार आहे मित्रांनो, तर यात विचारलं जाणार आहे फॉर एक्झाम्पल अँटी हायपरटेन्सिव्ह आहे तर मग त्याची डेफिनेशन पण विचारू शकतात की व्हॉट इज द हायपरटेन्शन. हायपरटेन्शन म्हणजे काय पर्सिस्टंट अँड प्रोलॉंग इफेक्ट ऑफ ब्लड प्रेशर, त्याला काय म्हणणार आपण हायपरटेन्शन म्हणणार. मग याचे फॅक्टर्स काय आहेत, याचं ड्रग कॅटेगरी कोणकोणत्या आहेत, यात कोणकोणते ड्रग्ज वापरले जातात, हे सगळं यावरती विचारलं जाणार आहे. त्यानंतर फार्मसी इपिडेमिओलॉजी, फार्मसी इपिडेमिओलॉजीमध्ये कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीज काय आहेत, त्यांची कॉझिटिव्ह एजंट काय आहेत, हे विचारले जाणार आहे. फार्मसी इपिडेमिओलॉजीमध्ये काय विचारलं जाणार आहे की कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीज, त्याचे कॉझिटिव्ह एजंट, त्यामध्ये फार्मासिस्टचा रोल काय आहे, हे सगळं डिटेलमध्ये फार्मसी एपिडेमिओलॉजीमध्ये विचारलं जाणार आहे. यात प्रश्न कसे विचारले जातात, समजा आपण कार्डिओव्हॅस्क्युलरचं जर एक्झाम्पल घेतलं, कार्डिओव्हॅस्क्युलर फार्मॅकोलॉजीमध्ये प्रश्न कसे विचारले जातात की समजा फॉर एक्झाम्पल ॲटेनॉले, त्यानंतर मेटफॉर्मिने आणि त्यानंतर थिओफायलिन आणि नन ऑफ अबाऊ असं काय दिलेलं आहे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. आणि क्वेश्चन विचारला सिलेक्ट द अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग सांगा, असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा विचारतात, याच्या मागच्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. मग काय ॲटेनॉल इज द अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग किंवा सिलेक्ट द अँटी ॲस्थमॅटिक ड्रग, मग थिओफायलिन इज द अँटी ॲस्थमॅटिक ड्रग. या पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये बघायला भेटतात. आपण PYQs देखील डिस्कस करणार आहोत, त्या PYQs मध्ये या पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की इपिडेमॉलॉजीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की इपिडेमॉलॉजीमध्ये काय विचारले जाते, पॉझिटिव्ह एजंट्स विचारले जातात. समजा फॉर एक्झाम्पल टीबी मग टीबीचा पॉझिटिव्ह एजंट काय आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस इज द पॉझिटिव्ह एजंट ऑफ टीबी किंवा मलेरिया आहे. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स किंवा प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम इज द पॉझिटिव्ह एजंट ऑफ मलेरिया. मग या पद्धतीचे पॉझिटिव्ह एजंट विचारले जाणार आहेत. त्याच्या मागची त्याचं क्लिनिकल रिप्रेझेंटेशन काय आहे, त्यानंतर रोल ऑफ फार्मासिस्ट, यामध्ये फार्मासिस्टचा रोल काय आहे इन केस ऑफ पब्लिकच्या केसमध्ये रोल काय आहेत. मग यात विचारलेलं आहेत चिकन पॉक्स आहे, मिल्स आहे, रुबेल आहे, इन्फ्लुएन्झा आहे, त्यानंतर कोविड आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, उफिंग कफ आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला डिप्थेरिया आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये विचारल्या जाऊ शकतात. हे होतं एपिडेमिओलॉजी ऑफ फार्मसी. त्यानंतर अजून त्यांनी नवीन पॉईंट विचारलेला आहे, याच्यावरती देखील भरपूर वेळेस क्वेश्चन आलेले आहेत. इंडियन फार्माकोपिया अँड
ब्रिटिश फार्माकोपिया हा देखील आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. मग इंडियन फार्माकोपियामध्ये काय स्टडी करायचं आहे मित्रांनो, तर इंडियन फार्माकोपियामध्ये हिस्ट्री ऑफ इंडियन फार्माकोपिया, इंडियन फार्माकोपियाची हिस्ट्री कधीपासून त्यात इंडियन फार्माकोपिया बनवायला सुरुवात झाली, त्याचं फर्स्ट एडिशन कधी झालं, मग त्या फर्स्ट एडिशनमध्ये सायलेंट फीचर्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. त्या कोणत्या एडिशनला कधी सप्लिमेंट ॲड झाली, कधी ॲडेंडम ॲड झालं, आत्तापर्यंत किती एडिशन झालेत, हे सगळं कशामध्ये विचारले जाणार आहे, इंडियन फार्माकोपियाच्या बेस क्वेश्चन विचारले जाणार आहेत. सिंपल बेस क्वेश्चन जर विचारला जाऊ शकतो तर काय विचारला जाऊ शकतो की आत्तापर्यंत IP चे किती एडिशन झालेत, किंवा सिंपल क्वेश्चन अजून विचारला जाऊ शकतो, रिसेंट एडिशन ऑफ IP कधी पब्लिश झाला मित्रांनो, 2022ला पब्लिश झालाय. आतापर्यंत 9 एडिशन झाले, आतापर्यंत किती झाले, 9 एडिशन झाले. 1955ला पहिला झाला आणि 2022ला 9वं एडिशन आत्ता काय झालंय, पब्लिश झालेलं आहे. मग हे आपल्याला डिटेल सांगावं लागेल, सगळे एडिशन्स आपल्याला लक्षात ठेवावं लागतील. 55, 1955, 66, 85, 96, 2007, 10, 14, 18 आणि 2022 इथपर्यंत आपल्याला त्याचे 9ही एडिशन लक्षात ठेवावी लागतील. त्यानंतर ब्रिटिश फार्माकोपिया काय आहे, तर ब्रिटिश फार्माकोपिया ॲन्युअली पब्लिश होतो. काय केला जातो, हा ॲन्युअली पब्लिश केला जातो आणि तो पब्लिश करण्याचा एक मंथ फिक्स आहे. तो कोणता मंथ आहे, त्याचे एडिशन किती झालेत, मग तो मंथ वगैरे हे आपल्याला सगळं ब्रिटिश फार्माकोपिया आणि इंडियन फार्माकोपियामध्ये लक्षात ठेवायचं आहे. त्याच्या बेस काय विचारला जातो मित्रांनो, क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर आहे स्टँडर्ड्स अँड रेफरन्समध्ये फार्मसी ॲक्ट 1948 हा कशाचा आहे, PJ पार्ट आहे, PLEचा पार्ट आहे. त्यानंतर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड रूल्स 1945 अँड रूल्स 1945चे रूल्स देखील आपल्याला विचारले जाऊ शकतात. एक्झामला याच्यावरती देखील क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. मग फार्मसी ॲक्टमध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं, MSPC काय आहे, PCI काय आहे, ड्रग इन्स्पेक्टरचे ड्युटीज काय आहे, या सगळ्या गोष्टी काय विचारल्या जाऊ शकतात, फार्मसी ॲक्टमध्ये विचारल्या जाऊ शकतात. DNC ॲक्टमध्ये काय विचारलं जाऊ शकतं मित्रांनो, DNC ॲक्टमध्ये शेड्यूल वगैरे विचारलं जाऊ शकतात. शेड्यूल A कशासाठी आहे, शेड्यूल शेड्यूल Y कशासाठी आहे, हे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी DNC ॲक्टमध्ये विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर फूड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन FDA च्या अंडर काय येतं मित्रांनो, तर FDAच्या अंडर हे 2 ॲक्ट येतात, फार्मसी ॲक्ट 1948 अँड DNC ॲक्ट 1940. त्यानंतर मॅजिक रेमेडीज ॲक्ट, प्राइस कंट्रोल ॲक्ट आणि त्यानंतर फूड सेफ्टी ॲक्ट, एवढे 5 ॲक्ट कशाच्या अंडर येतात, FDAच्या अंडर येतात. FDAच्या अंडर काय येतं मित्रांनो, FDAच्या अंडर येतो फार्मसी ॲक्ट 1948, फार्मसी ॲक्ट 1948. त्यानंतर DNC ॲक्ट येतो. त्यानंतर प्राइस कंट्रोल ॲक्ट येतो. त्यानंतर मॅजिक रेमेडी ॲक्ट येतो, आणि त्यानंतर फूड सेफ्टी, एवढे सगळे ॲक्ट कशाच्या अंडर येतात, तर FDAच्या अंडर एवढ्या सगळ्या ॲक्टचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि या सगळ्या ॲक्टवरती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्यानंतर ड्रग स्टोरेज, लॉजिस्टिक्स आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये इन्व्हेंटरी कंट्रोल्स आपल्याला लक्षात घ्यावं लागतील. इन्व्हेंटरी वेगवेगळ्या कंट्रोल्स आहेत. इन्व्हेंटरी कंट्रोल्स त्यामध्ये ABC कंट्रोल असेल, वेद असेल, EOQ असेल, त्यानंतर फर्स्ट इन फर्स्ट आउट असेल, लास्ट इन फर्स्ट आउट असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, डिस्कस करायच्या आहेत. मग हे जर पॉईंट तुम्ही पाहिले तर जुन्या सिलेबसमध्ये DSBM नावाचा सब्जेक्ट होता, त्याच्या अंडर हे सगळे पॉईंट येत होते आणि नवीन सिलेबसमध्ये कम्युनिटी फार्मसी नावाचा सब्जेक्ट आहे, त्यामध्ये हे सगळे पॉईंट इन्व्हॉल्व केलेले आहेत. हे आपल्याला काय करायचं आहे, डिटेल डिस्कस करायचं आहे. इन्व्हेंटरी मेथड, इन्व्हेंटरी कंट्रोल मेथड आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मेथड देखील वेगवेगळ्या आहेत, त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, त्या फॉर्म्युल्यांवरती क्वेश्चन विचारलेले आहेत. हे सगळं आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यानंतर रोल ऑफ फार्मासिस्टचा हॉस्पिटल फार्मासिस्टचा रोल काय आहे. कम्युनिटी फार्मासिस्ट आणि हॉस्पिटल फार्मासिस्ट दोनही वेगवेगळे रोल आहेत, वेगवेगळे कन्सेप्ट आहेत आणि त्यांचे ड्युटीज देखील वेगवेगळ्या आहेत. कम्युनिटी फार्मासिस्ट म्हणजे काय, की जो कम्युनिटी फार्मासिस्ट म्हणजे जो मेडिकल स्टोअरमध्ये काम करतो तो, आणि हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणजे काय, जो हॉस्पिटलमध्ये काम करतो तो. मग त्यांचे वर्क प्लेस वेगवेगळे आहेत, त्यामुळे ड्युटीज देखील वेगवेगळ्या आहेत.
त्यानंतर आहे कम्युनिटी फार्मसी. हा एक खूप वॉस्ट पॉइंट आहे. कम्युनिटी फार्मसी आणि एकदम सोपा आहे. म्हणजे खूप सारा डेटा जरी असला तरी एकदा बघितल्याच्या नंतर पुन्हा बघायची गरज पडणार नाही असा डेटा आहे. आणि जर तुम्ही 2023 ची DMAR ची क्वेश्चन पेपर पाहिली असेल तर सगळ्यात जास्त भर हा कम्युनिटी फार्मसी आणि हॉस्पिटल फार्मसीवरती दिलेला होता. खूप जास्त क्वेश्चन्स हॉस्पिटल फार्मसी आणि कम्युनिटी फार्मसीमध्ये विचारलेले होते. आता हा जो काही कम्युनिटी फार्मसी आहे, कम्युनिटी फार्मसी जे मुलं 2022च्या अगोदर पास आउट आहेत डिप्लोमा, त्यांना हा सब्जेक्ट नवीन असेल. आणि जे 2022च्या नंतर पास आउट आहेत त्यांना हा सब्जेक्ट होता. 2022च्या नंतर हा सब्जेक्ट इन्व्हॉल्व केलेला आहे. अगोदरचा जो DSBM होता तो काय कशाने रिप्लेस केलाय? कम्युनिटी फार्मसीने रिप्लेस केलाय. पण यामध्ये वेगवेगळे पॉईंट आलेले आहेत. मग कम्युनिटी फार्मसीमध्ये आपण त्यामध्ये त्यांनी खूप जास्त डिटेलमध्ये विचारलेलं आहे ते म्हणजे पेशंट काउन्सिलिंग असेल, OTC मेडिसिन असेल, प्रिस्क्रिप्शन असेल, त्यानंतर लीगल रिक्वायरमेंट्स टू सेटअप अ कम्युनिटी फार्मसी, त्यानंतर ऑडिट असेल, त्यानंतर प्रॉफिट असेल, त्यानंतर इन्व्हेंटरी कंट्रोल असेल, ह्या सगळ्या गोष्टी, CRM असेल, कस्टमर रिलेशन असेल, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये विचारलेल्या आहेत? कम्युनिटी फार्मसी मध्ये विचारलेल्या आहेत. मग हे सगळं आपल्याला या सगळ्या पॉईंटवरती काय मित्रांनो DMAR मध्ये असेल किंवा DHS मध्ये असेल क्वेश्चन आलेले आहेत. त्यानंतर अजून GMP गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस शेड्यूल M हा आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे, डिटेलमध्ये डिस्कस करायचा आहे. या GMP वरती पण गेल्या कित्येक एक्झाममध्ये 1-2 क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यानंतर डिसइन्फेक्टंट अँड देअर कॉन्सन्ट्रेशन, डिसइन्फेक्टंट आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. समजा फिनॉल आहे, फिनॉल किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण यूज केला पाहिजे, हे कशा हे आपल्याला पूर्ण लिस्ट काय करायची आहे, डिस्कस करायची आहे. त्यानंतर EDL आणि ECL, इसेन्शियल ड्रग लिस्ट आणि इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट, ही लिस्ट, या लिस्टमध्ये किती ड्रग्ज येतात आणि ह्या लिस्ट कधी अपडेट झाल्यात आणि ह्या रिक्वायर्ड काय आहेत, हॉस्पिटल रन करण्यासाठी या रिक्वायर्ड काय आहेत, हे सगळा डिटेल स्टडी आपल्याला या फार्मसी पोस्टसाठी करायचा आहे. जर आपण डिटेल स्टडी केला तरच आपण काय करू शकतो, ही पोस्ट मिळवू शकतो. मग हा अभ्यास करण्यासाठी आपण कोणकोणते संदर्भ ग्रंथ किंवा रेफरन्स बुक यूज करू शकतो? तर मित्रांनो यासाठी आपण वेगवेगळे रेफरन्स बुक यूज करू शकतो, ज्यामध्ये फर्स्ट आहे KD त्रिपाठी. या KD त्रिपाठीचे पहिले 100 पेजेस सहित सांगतो, पहिले 100 पेजेस कशासाठी? जनरल फार्मॅकोलॉजीसाठी तुम्ही करू शकता. जनरल फार्मॅकोलॉजीसाठी पहिले 100 पेजेस करणं रिक्वायर्ड आहे. KD त्रिपाठीमधून जर तुम्ही केली किंवा लॅकमन किंवा लेबरमन ते पण तुम्ही बुक यूज करू शकता, ते पण छान बुक आहे. त्यातले पहिले 100 पेजेस तुम्ही करू शकता. त्यानंतर सेकंड आहे RM मेहता. हे एक रेफरन्स बुक छान आहे सुटिक्ससाठी, जे की वल्लभ पब्लिकेशनचं आहे. हे बुक तुम्ही यूज करू शकता फॉर ड्रग डोसेज फॉर्मसाठी. ड्रग डोसेज फॉर्म तुम्ही या बुकमधून करू शकता. त्यानंतर अजून तुम्ही बुक यूज करू शकता डॉक्टर BS कुचेकर यांचं निराली पब्लिकेशनचं बुक आहे. निराली पब्लिकेशन हे बुक तुम्ही FDA, त्यानंतर फार्मसी ऍक्ट आणि DNC ऍक्ट साठी रेफर करू शकता. त्यानंतर आहे डॉक्टर अशोक हजारे यांचं एक बुक आहे. याचं पब्लिकेशन देखील निरालीचं आहे, निराली पब्लिकेशन. हे बुक तुम्ही कम्युनिटी फार्मसीसाठी रेफर करू शकता. निराली पब्लिकेशनचं बुक आहे डॉक्टर अशोक हजारे यांचं. हे बुक तुम्ही निराली पब्लिकेशनसाठी रेफर करू शकता. आणि त्यानंतर एक सुनील चव्हाण सर यांचं एक बुक आहे टेक्नॉलॉजी पब्लिकेशनचं. हे बुक तुम्ही रेफर करू शकता हॉस्पिटल फार्मसीसाठी किंवा रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्टसाठी तुम्ही सुनील चव्हाण सरांचं टेक्नॉलॉजी बुक रेफर करू शकता. त्यानंतर लास्ट आहे डॉक्टर AV यादव यांचं छान बुक आहे, छोटंसं बुक आहे, 100 पेजेसचं बुक असेल, निराली पब्लिकेशनचं बुक आहे. या बुकमधून तुम्ही
या बुकमधून तुम्ही इपिडेमिओलॉजी करू शकता. इपिडेमिओलॉजी तुम्ही या बुकमधून करू शकता. एवढे रेफरन्स बुक तुम्ही फार्मसी ऑफिसर या पदासाठी यूज करू शकता. पण मित्रांनो, हे जे काही रेफरन्स बुक सांगितलेत हे अवेलेबल करणार तुम्ही, त्यानंतर नोट्स काढणार, त्यानंतर त्या नोट्स वाचणार, त्यानंतर PYQs बघणार आणि ही जर प्रोसेस पाहिली तर ही टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. अंदाजे साधारणतः DHSची हिस्ट्री अशी आहे की 45 दिवसानंतर एक्झाम घेतली जाते. मग आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. मग आपल्याला जर परफेक्ट तयारी करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल की नोट्स काढत बसण्यापेक्षा कुणीतरी स्वतःचा अनुभव वापरून तयार केलेल्या नोट्स रेफर करणं गरजेचं असतं मित्रांनो. आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला आमच्या अकॅडमीमधून बसून तयार केलेल्या नोट्स अगदी 7-8 वर्षाचा मला टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. त्या एक्सपिरियन्स बेसवरती मी या सगळ्या टॉपिकवरती नोट्स तयार केलेल्या आहेत, ज्या की प्रिंटेबल आहेत. तुम्ही प्रिंट काढून रीड करू शकता अशा नोट्स अवेलेबल आहेत. जर तुम्हाला या पोस्टची चांगल्या पद्धतीने तयारी करायची असेल तर PDK अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा आणि फार्मसी ऑफिसर या पदाची तयारी करा. तर हा होता मित्रांनो आजचा सेशन कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सेशन आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.